Hello everyone, my name is Ghortade Ashwini, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Pharmaceutical Chemistry. Pharmaceutical Chemistry मध्ये फर्स्ट चॅप्टर ॲसिड बेस अँड बफर्स, त्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, लेविस थिअरी ऑफ ॲसिड्स अँड बेस. लेविस थिअरी ऑफ ॲसिड्स अँड बेस याच्यामध्ये काय सांगते थिअरी. ब्रॉन्स्टेटेड लॉरिस थिअरी इज वाइडली ॲक्सेप्टेड. इट फेल टू टेक इन टू कन्सिडरेशन many other acids which do not have proton or which can transfer proton. To overcome this, G.N. Lewis is in 1923 proposed definition of acid and base in terms of electronic structure. G.N. लेविसनी काय केलं होतं 1923ला प्रपोज केलं होतं डिफिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस, म्हणजे त्याच्यावर काय केलं होतं वर्कआउट केलं होतं 1923ला. अकॉर्डिंग टू लेविस थिअरी अँड ॲसिड इज अ मॉलिक्यूल और आयन दॅट कॅन ॲक्सेप्ट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लेविस थिअरी काय सांगते, ॲसिड मॉलिक्यूल काय करतो, accept a lone pair of electron, and base is a molecular ion that has a lone pair of electron which is donated. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, ॲसिड काय करतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि बेस काय करतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ॲसिड मे नॉट हॅव अ प्रोटॉन टू डोनेट. अ सबस्टन्स कॅन बी कॉल्ड ॲसिड provided it accept electron pair. For example, H++ NH3 it gives NH4. काय झालं याच्यामध्ये, H+ accept a pair of electron from NH3. According to Lewis concept, H+ is an acid known as Lewis acid and NH3 is Lewis base. म्हणजे H काय आहे लेविस ॲसिड आहे आणि NH3 काय लेविस बेस आहे. स्ट्रॉंग अँड नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण, स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड अँड वीक बेस. आपण याच्यामध्ये पाहणार आहोत स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग weak acid and weak base. It is commonly known that certain substances or electrolyte are strong or weak acid or base. The nature of their beginning strong or weak depends upon their nature, degree or extent of its ionization and the solvent. ते कशावर डिपेंड आहे, नेचर ऑफ degree or extent of its ionization and the solvent. Hydrochloric acid in water is a strong acid. हायड्रोक्लोरिक ॲसिड वॉटरमध्ये टाकलं ते काय होतं स्ट्रॉंग ॲसिड. ॲसिटिक ॲसिड इन वॉटर इज अ वीक बेस. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड वॉटर काय आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड इन वॉटर इज वीक ॲसिड. Acetic acid is dissolved in ammonia, show strong acidic character. Acetic acid dissolve अमोनियामध्ये डिझॉल्व केल्यावर काय होतं स्ट्रॉंग ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतं. When an acid is dissolved in water, it associate or ionize and the amount of ionization is depends on the strength of acid. नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस कोणते कोणते आहेत एक्झाम्पल्स. तर आपण फर्स्ट पाहू ॲसिडमध्ये स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक ॲसिड. फर्स्ट स्ट्रॉंग ॲसिड कोणता आहे HCl अँड वीक ॲसिड कोणतं आहे CH3COOH. नेक्स्ट स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक ॲसिड HCN. स्ट्रॉंग ॲसिड NHO3, नंतर वीक ॲसिड C6H5COOH. नंतर स्ट्रॉंग ॲसिड HClO4 अँड वीक ॲसिड HCOOH. नंतर स्ट्रॉंग ॲसिड
HClO3 and weak acid H2CO3. नंतर strong acid HBr and weak acid C6H5OH. नंतर strong acid HI. नेक्स्ट पाहणार आहोत आपण बेसमध्ये स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. स्ट्रॉंग बेसमध्ये एक्झाम्पल NaOH अँड वीक बेसमध्ये NH4OH. नंतर स्ट्रॉंग बेस KOH अँड वीक बेस NaHCO3. स्ट्रॉंग बेस CaO and weak base C6H5NH2. नंतर स्ट्रॉंग बेस Na2CO3, weak base CH3NH2. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन pH अँड pOH. त्यामध्ये प्युअर वॉटर हॅज इक्वल कॉन्सन्ट्रेशन H plus and OH minus ions and each is 1 into 10 raised to minus 7 gram ion liter. Water is regarded as neutral. वॉटर कसं असतं? न्यूट्रल असतं. त्याच्यामध्ये काय असतं? H plus and OH minus ions. The solution becomes acidic if H plus greater than 1 into 10 raised to 7 gram ion liter. Alkaline if OH minus 1 into 10 raised to minus 7 gram ion liter. The product of H plus and OH minus remain constant in aqueous solution is no the other can be calculated because H plus and OH minus is equal to 10 raised to minus 14. आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकल करताना नेहमी डिस्टिल वॉटर टेस्ट करताना नेहमी डिस्टिल वॉटरचा यूज करतो. त्याच्यामध्येच प्रॉपरली टेस्ट कॅल्क्युलेट होतात किंवा त्याच्यामध्ये रिझल्ट दाखवतात. आणि जेव्हा टॅब वॉटरमध्ये काय असतं H प्लस आणि OH मायनस आयन्स हे खूप कमी प्रमाणात असतात. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत डेफिनेशन ऑफ pH. डेफिनेशन ऑफ pH. pH ची डेफिनेशन. pH काय आहे? pH ही एक स्केल आहे. डेफिनेशन ऑफ pH. pH is defined as the negative logarithm to the base 10 of hydrogen ion concentration. pH त्याचं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे pH इज इक्वल टू मायनस लॉग बेस 10 H प्लस. H plus is present as hydronium ion. pH is equal to minus log base 10 H3O plus. In the definition of pH, P is derived from German word. P म्हणजे काय? पॉवर. NH for hydrogen. P म्हणजे काय? पॉवर and H म्हणजे काय? हायड्रोजन. pH is equal to minus log H plus is equal to minus log H3O plus. त्याचं मॅथमॅटिकली कसं इक्वेशन तयार होईल? इज इक्वल टू मायनस लॉग 1 डिवायडेड बाय H3O plus. नेक्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन ऑफ pOH. pOH मध्ये काय करायचं? pH ची डेफिनेशन पाहिजे. काय आहे? इज डिफाईन ॲज अ निगेटिव्ह आयन्स लॉगेरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोक्झिल आयन कॉन्सन्ट्रेशन. मग pOHचं कसं कॅल्क्युलेशन करायचं मॅथमॅटिकली? pOH इज इक्वल टू मायनस लॉग 10 बेस 10 OH मायनस इज इक्वल टू मायनस लॉग OH मायनस. For every aqueous solution, H plus OH minus is equal to Kw. Kw is equal to 1 into 10 raised to minus 14. Log H plus minus mathematically equation कसं होईल? H plus minus log OH minus is equal to log 1 into 10 raised to minus 14 is equal to minus 14.
इफ वी मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साईन प्रत्येक इक्वेशन प्रत्येक याला काय करायचं, निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करायचं. मग कसं इक्वेशन होईल, मायनस लॉग एच प्लस मायनस लॉग ओ एच मायनस इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये -14 ॲज पी एच इज इक्वल टू मायनस लॉग एच प्लस अँड पी ओ एच इज इक्वल टू मायनस लॉग ओ एच मायनस. नंतर कसं इक्वेशन तयार होईल, पी एच प्लस पी ओ एच इज इक्वल टू 40. प्युअर वॉटरमध्ये कसं होईल, एच प्लस इज इक्वल टू 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर. पी एच इज इक्वल टू मायनस लॉग एच प्लस इज इक्वल टू मायनस लॉग 1 × 10⁻⁷ इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये -7 इज इक्वल टू 7. फॉर द प्युअर वॉटर पी एच इज 7 when pH plus POH is equal to 40, when pH is equal to 7 and then POH is equal to 7. It is thus seen that if the pH of an aqueous solution is less than 7, it is acidic, and when it is more than 7 is a basic. pH scale मध्ये किती 1 to 14 पर्यंत मेन्शन केलेलं असतं. त्याच्यामध्ये 1 to 7 पर्यंत म्हणजे 7 हा न्यूट्रल आहे आणि 1 to 6 पर्यंत काय असतं ॲसिडिक आणि 7 to 8 to 14 पर्यंत काय असतं बेसिक आणि 7 हा काय असतो न्यूट्रल. नेक्स्ट पॉईंट पीएच स्केल. pH scale काय आहे, it is a clear from the above the pH indicates acidic or basic nature of a given solution. Let us again consider the H plus in a given aqueous solution. If solution contains H plus is equal to 1 mole per liter, मग pH is equal to minus log 1 is equal to 0. Second, if solution contains H plus is equal to 0.1 mole per liter, pH is equal to minus log 0.1 is equal to -1 minus bracket मध्ये -1.00 is equal to 1. मायनस काय होतं प्लस म्हणजेच 1. थर्ड पॉईंट, इफ H plus in solution is 0.01 mole per liter, pH is equal to minus log 0.01 is equal to minus bracket मध्ये -2 is equal to 2. It is the clear as H plus decreases the pH व्हॅल्यू इन्क्रीजेस. याच्यामध्ये काय होतं, H प्लस जर डिक्रीजेस झालं तर pH व्हॅल्यू काय होते इन्क्रीजेस होते. सिमिलर टू हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन वी कॅन कॅल्क्युलेट pH फॉर द सोल्युशन हायड्रॉक्साइड आयन. इफ सोल्युशन हॅज OH मायनस इज इक्वल टू 1 मोल पर लिटर, POH इज इक्वल टू मायनस लॉग ब्रॅकेटमध्ये OH मायनस इज इक्वल टू minus log 1 is equal to 0. Since pH plus POH is equal to 14, मग pH is equal to 14 minus 0, मग pH is equal to काय आलं 0. pH is equal to 14. If a solution contain OH minus is equal to 0.1 mole per liter, POH is equal to minus log 0.1 is equal to minus 1. POH is equal to 1. pH plus POH is equal to 14. pH is equal to 14 minus 1, 13. OH minus decreases, pH also decreases. OH minus काय झालं डिक्रीजेस झाल्यावर काय होतं pH also decreases. For pure water
pH इज इक्वल टू POH इज इक्वल टू 7. थैंक यू.